नमस्कार. वैद्यराज व्हिजन आयोजित कोरोना साथ उपचाराने मात या व्याख्यानमालेत मी रेश्मा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. व्याख्यानमालेचे आजचे पहिले सत्र. विषय आहे कोरोना साथीचा आयुर्वेदाच्या माध्यमातून शास्त्रोक्त विचार. हा विषय आपल्या समोर मांडतायत वैद्य संतोष जळूकर. संतोष जळूकर यांनी पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयातून BMS पूर्ण केलं आहे. गेली 30 वर्ष ते प्रॅक्टिस करत आहेत. याशिवाय निरनिराळ्या फार्मास्युटिकल कंपन्यांबरोबरही ते काम करत आहेत. ऐकूयात संतोष जळूकर यांना. नमस्कार, माझं नाव डॉक्टर संतोष जळूकर. मला विषय आहे कोरोना साथीचा आयुर्वेदाच्या माध्यमातून शास्त्रोक्त विचार. मी 1-2 वाक्यात माझी ओळख करून देतो. मी BMS पास केलंय पोद्दारमधून. जवळजवळ 82-83 साली मी पास झालो. त्यानंतर प्रायव्हेट प्रॅक्टिस आणि फार्मास्युटिकल कंपन्यांना मी फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंटमध्ये बराच हातभार लावलेला आहे निरनिराळ्या फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये. गेल्या वर्षी जेव्हा फेब्रुवारीच्या मध्यावर हे कोरोनाच्या बाबतीत सगळीकडे चर्चा सुरू झाली, तेव्हा सगळ्यांनाच कोणालाच माहिती नव्हतं की हे नेमकं काय प्रकार आहे, कोरोना किती दिवस चालेल, ह्याची इंटेन्सिटी किती आहे, म्हणजे त्रास लोकांना होतोय, ऍडमिट होत आहेत, पण त्याचा हे किती होणार आहे, प्रचार प्रसार म्हणा किंवा हे किती मोठ्या प्रमाणावरती होईल याची कोणालाच फारशी कल्पना नव्हती. त्यावेळेला मी पण थोडंसं म्हटलं आपण यावरती अभ्यास करूया, जरा वाचन करूया, म्हणून WHO वेबसाईटवरती वाचनाला सुरुवात केली. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सपोज टू बी वन ऑफ द टॉप इन्स्टिट्यूट्स जगामधली. त्यामुळे त्या वेबसाईटवर जे काय दिलेलं असेल ते ऑथेंटिक समजायचं, अशा उद्देशाने वाचनाला सुरुवात केली, अभ्यासाला सुरुवात केली. त्यावेळेला वाचता वाचता एक गोष्ट त्याच्यामधली लक्षात यायला लागली. त्याच्यात एक वाक्य लिहिलेलं होतं, टू डेट देर इज नो व्हॅक्सिन अँड नो स्पेसिफिक अँटीव्हायरल मेडिसिन टू प्रिव्हेंट ऑर ट्रीट कोविड. म्हणजे या आजाराला कुठलीही लस किंवा चिकित्सा ट्रीटमेंट आज तागायत जगात उपलब्ध नाही, असं त्या वेबसाईटवरती स्पष्ट दिलं होतं. ते वाचता वाचता पुढे आणखीन माहिती दिली. The following measures are not effective against COVID and can be harmful. आणि त्याच्या खाली लिहिलेलं होतं टेकिंग ट्रॅडिशनल हर्बल रेमेडीज. हे वाचल्यावर जरा विचित्र वाटलं. म्हणजे एकीकडे WHO म्हणतं की ॲलोपॅथीमध्ये ह्याच्यावरती काही औषध नाही, याच्यात काही व्हॅक्सिन नाही, आणि दुसरीकडे म्हणतं की डोंट टेक एनी ट्रॅडिशनल मेडिसिन दॅट. ही ट्रॅडिशनल मेडिसिन म्हणजे वनस्पतीजन्य औषधं वगैरे घेतली तर ती हार्मफुल होऊ शकतील, घातक होऊ शकतील. म्हणजे एखादा भुकेला माणूस तुमच्याकडे यावा आणि त्यांनी म्हणावं की मला खूप भूक लागली आहे, तुम्ही म्हणायचं की माझ्याकडे तर खायला तुला द्यायला काहीच नाहीये, पण तू समोरचा वडापाव काही जाऊन खाऊ नकोस, मग काय उपाशी राहू, अशी ही परिस्थिती. आणि आपण सगळेजण विश्वास ठेवतो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनवरती. आणि शेवटी काय करायचं, एक माझ्या मते सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती इथे कुठली पॅथी हा विचार न करता प्रत्येक माणसाचा जीव हा जास्त महत्वाचा आहे. आपला जीव वाचला तरच पुढे काही शक्य आहे. अगदी त्याच्यासाठी कोणी सांगितलं गोमूत्र प्या किंवा अगदी मोरारजीभाईंची आठवण करून ते सुद्धा सांगितलं तरी लोक करायला तयार होतील, कारण शेवटी प्रत्येकाचा जीव हा जास्त महत्वाचा आहे. तर WHOने जेव्हा हे लिहिलं की कुठलीही वनस्पतीजन्य औषधं, हर्बल मेडिसिन, कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन किंवा काय म्हणतात ट्रॅडिशनल मेडिसिन्स घेऊ नयेत, अशा वेळेला मनात एक शंका येते की यांच्याकडे कुठलं असं डिपार्टमेंट आहे का की ज्या डिपार्टमेंटमध्ये वनस्पतींवरती खूप अभ्यास केला, रिसर्च केला आणि त्याच्यातनं त्यांना निष्कर्ष मिळाले की ट्रॅडिशनल हर्बल मेडिसिन ही कुठल्याही प्रकारे उपयोगी होत नाहीत. असं नसताना हे कुठल्या आधारावरती सांगू शकतात? ठीक आहे, याला आपल्या पूर्वजांनी मराठीमध्ये म्हणी तयार करून ठेवलेल्याच आहेत
सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, त्यामुळे याच्या बाबतीत जास्त काही न बोललेलंच बरं. हा विषय जेव्हा वाचायला मी सुरुवात केली त्यावेळेला थोडे थोडे काही संदर्भ जे काही मिळत गेले त्यानुसार त्याचा अभ्यास आणि मग त्याच्यावरती काही विचार करून एक छोटासा लेख लिहिला होता. तो लेखच मी छान वाचून दाखवतो, म्हणजे त्याची पूर्णपणे आयडिया आपल्याला येईल. त्या लेखाला मी शीर्षक दिलं होतं, करोनाची प्रकृती आयुर्वेदाच्या चष्म्यातून. आणि त्यातला मजकूर असा, सध्या करोना व्हायरसच्या भीतीचं सावळ सगळ्या जगभर पसरलेलं आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती ही म्हण आपण सर्वांनीच ऐकलेली असते. आयुर्वेदाने मात्र प्रकृतीच्या हे सांगितलेले आहेत, 3 गट सांगितलेले आहेत. वात, पित्त आणि कफ अशा 3 प्रकारच्या प्रकृतीचं वर्गीकरण असतं. या तत्वानुसार प्रकृतीची संकल्पना ही फक्त मनुष्यासाठीच नव्हे तर प्राणी, कीटक, जीवाणू, विषाणू ह्या सगळ्यांना ती संकल्पना तशीच्या तशी लागू पडते. विषय अधिक लांबणीवर टाकण्यापेक्षा सध्या मी फक्त करोनाविषयी बोलतो. हे सूक्ष्म विषाणू आपापल्या स्वभावानुसार शरीरातील विशिष्ट भागात जाऊन रोगाचा फैलाव करताना दिसतात. कोरोना व्हायरस हे श्वासमार्गामध्ये वास्तव्य करतात. फुफ्फुस आणि एकंदरीत सर्वच श्वासमार्ग हे कफाचं स्थान आहे आयुर्वेदाच्या नुसार. त्यामुळे हे विषाणू कफ जातीचे आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे विषाणू सौम्य लक्षणं उत्पन्न करतात सुरुवातीला. सौम्य हाही कफाचाच एक स्वभाव आहे. याच्या आकाराविषयी वर्णन करताना स्फेरिकल और प्लिओमॉर्फिक असा शब्दांचा वापर ह्याच्या पुस्तकांमध्ये, मॉडर्न मेडिसिनच्या पुस्तकामध्ये केलेला आहे. गोलाकार आणि प्लिओमॉर्फिक म्हणजे आजूबाजूच्या वातावरणानुसार आपल्यात बदल घडवू शकण्याची त्यांची क्षमता असते. कफ प्रकृतीच्या व्यक्ती सुद्धा इतरांशी मिळून मिसळून वागतात. त्यांना अधिक मित्र असतात. हे साधर्म आपल्याला इथे लक्षात घेतलं पाहिजे. या विषाणूंचा आकार गोलाकार असतो. त्यानंतर पुढे दिलेलं आहे की इन्सिडेंट्स पीक्स इन विंटर टेकिंग द फॉर्म ऑफ लोकल एपिडेमिक्स लास्टिंग अ फ्यू वीक्स और मंथ्स असं वर्णन ॲलोपॅथी शास्त्रामध्ये दिलेलं आहे. म्हणजे थंडीमध्ये, शीत ऋतूमध्ये कफाचा संचय होतो, हेही साधर्म आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. पुढे आहे की त्यांचा आकार 400 ते 500 मायक्रॉन एवढा या विषाणूंचा आकार असतो. म्हणजे हे स्थूल आहेत. इतर विषाणूंच्या तुलनेमध्ये यांचा आकार हा मोठा आहे. कफ प्रकृतीचे लोक सुद्धा हे आकाराने स्थूल आणि मोठ्या बांध्याचे साधारण असतात हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर त्यांचा इन्क्युबेशन पिरियड म्हणजे संसर्ग झाल्यापासून तर लक्षणं दिसून येण्यामधला जो काळ आहे तो काळ साधारणतः 5 दिवसापासून तर 14 दिवसापर्यंतचा काळ आहे. ह्याचा अर्थ ही लक्षणं ग्रॅज्युअली स्लो ऑनसेट अशा प्रकारची असतात. आणि कफ प्रकृतीच्या लोकांमध्ये सुद्धा संथपणा हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे. तर कफाचा संशय थंड आणि दमट हवामानामध्ये, वातावरणामध्ये होतो हेही आपल्याला माहिती आहे. थंडीमध्ये साठलेला कफ तो उन्हाळ्यामध्ये पातळ होतो, म्हणजे या वसंत ऋतूमध्ये पातळ होतो. म्हणून आयुर्वेदाच्या सूत्रानुसार आपल्याला वसंत ऋतूमध्ये वमन जर केलं तर याचा प्रकोप आपल्याला थांबवता आला असता. या फेब्रुवारीच्या नंतर, अर्धा फेब्रुवारी झाल्यानंतर मार्चच्या सुमाराला, पर्टिक्युलरली होळीनंतर म्हणतात की हा ऋतू सुरू होतो. तर त्यानुसार आपल्याला वमन जर केलं असतं तर कदाचित हा लॉकडाऊनचा पिरियड जो आहे तो आपल्याला थोपवून धरता आला असता किंवा प्रोलॉंग झाला असता, किंवा कदाचित एवढ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडलेही नसते. तर यानुसार हे करोनाचे विषाणू हे कफ जातीचे आहेत हे नक्की आपल्याला लक्षात आलेलं आहे. तर
यांना प्रतिकार करण्यासाठी किंवा यांच्यापासून आपल्या शरीराचं संरक्षण करण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? तर कफ होणार नाही अशा प्रकारचा आहार, विहार, वागणं हे आपल्याला ठेवलं पाहिजे. चिकित्सेचा विचार करताना एक सूत्र आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की ग्रंथामध्ये दिलेले पाठ जे आहेत, जे कल्प आहेत, जी औषधं आहेत, जे फॉर्म्युले आहेत, ते इतके सक्षम आहेत की आपल्याला वेगळा काहीतरी रिसर्च करून त्याच्यामध्ये आणखीन नवीन फॉर्म्युलेशन तयार करण्याची काहीही आवश्यकता नाही. ग्रंथामध्ये जे दिलेले आहेत त्याचा व्यवस्थित अभ्यास केला आणि लोकांच्या प्रकृतीप्रमाणे, स्वास्थ्याच्या लक्षणाप्रमाणे जर ती चिकित्सा करून आपण योग्य औषध सिलेक्ट केलं तर त्याचा आपल्याला नक्की वापर. प्रोटेक्शन करण्याच्या दृष्टीने सरकारने जे नियम लागू केलेले आहेत सगळीकडे की मास्क लावला पाहिजे, डिस्टन्सिंग केलं पाहिजे, सॅनिटायझेशन वारंवार केलं पाहिजे, हात स्वच्छ पाण्याने धुतले पाहिजे, या व्यतिरिक्त काही गोष्टी आणखीन महत्वाच्या आहे. मी खरं तर बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केला होता की कम्युनिकेट करून लोकांपर्यंत हा विषय पोचवावा, पण समहाऊ ते काही जमलं नाही. तर गोड पदार्थ आणि एकंदरीत कफ वाढवणारे पदार्थ काय असतात? तर दूध आणि दुधाचे पदार्थ, दूध, दही, ताक, लस्सी, श्रीखंड, बासुंदी, पेढे, मावा, पनीर, या गोष्टी आपण आहारातनं टाळल्या पाहिजेत. दुसरं म्हणजे गोड पदार्थ हे जनरली आपल्याला जेवण झाल्यानंतर खाण्याची, डेझर्ट्स म्हणून खाण्याची एक पद्धत आहे, तर ती सुद्धा टाळली पाहिजे. एकतर गोड कमीच केलं पाहिजे. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, अशी म्हण आहे आपल्याकडे. याचा अर्थ आज काही सण आहे म्हणून गोडधोड केलंच पाहिजे असं आवश्यकता नाही. अहो, शेवटी आपला जीव वाचला तर त्या गोडाधोडाचं महत्व, तो असेल तर सण. सर सलामत तो पगडी पचास. ज्या वेळेला आपलं आयुष्य असेल, आपलं अस्तित्व असेल, त्याच वेळेला त्या गोडाचा काहीतरी आपल्याला उपयोग घेता येईल, उपभोग घेता येईल. गोडाबद्दल बोलताना बरेच लोक म्हणतात आम्ही गोड काही घेत नाही, पण दिवसातनं यांचा चहा 5-6 वेळा, 7-8 वेळा चहा होतो. ऑफिसमध्ये कोणी आलं की थोडा अर्धा कप चहा आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी साखर, 1-2 चमचे साखर जाते. अशी थोडी थोडी साखर दिवसातनं वारंवार जर जात असेल तर त्याचा परिणाम आपल्या शरीरातली साखर वाढवण्यावरती आणि पर्यायाने कफ वाढवण्यावरती होतो. टेबलवरती समजा आपण 4 वस्तू ठेवल्या, काय काकडीची कोशिंबीर ठेवली, भेंडीची भाजी ठेवली आणि काय पडवळाची भाजी ठेवली आणि एक मिठाई असेल, तर मुंग्या, माशा, कॉक्रोचेस म्हणा किंवा लहान मोठे सगळे कीटक, जीव, जंतू हे गोडाकडे आकर्षित होतात. त्या भेंडीच्या भाजीवरती, काकडीच्या कोशिंबीरवरती किडे बसणार नाहीत. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे. इव्हन तुम्ही फळांच्या मार्केटमध्ये गेलात आणि भाज्यांच्या मार्केटमध्ये, तर फळांच्या मार्केटमध्ये त्या फळांच्या टोपल्यांवरती माशा बिशा आपल्याला दिसतात. हेच भाज्यांच्या टोपल्यांवरती काही माशा वगैरे दिसत नाहीत. उसाच्या गुऱ्हाळामध्ये गेलं तर तिथे सुद्धा आपल्याला माशा बिशा दिसतात, मुंग्या दिसतात, माकोडे म्हणजे काय म्हणतात त्याला, छोटे किडे असतात, ते पण त्या ठिकाणी दिसतात. पण हे इतर ठिकाणी दिसत नाहीत. तर मुख्य लक्षात घेण्याचा मुद्दा असा की गोड पदार्थ आपण आहारातनं कमीत कमी कन्झ्युम केले गेले पाहिजेत. डायबिटीस, एखाद्या पेशंटला डायबिटीस असला आणि त्याचं काही ऑपरेशन करायचं असलं तर पहिले त्याची शुगर नॉर्मल आणावी लागते. कारण काय, तर रक्तात थोडीशी सुद्धा साखरेचं प्रमाण जास्त असलं तर इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. इन्फेक्शन होऊ नये यासाठी त्याला पहिले शुगर कंट्रोल केलेली असली पाहिजे. कुठेही इन्सिजन घेतला, कापलं आणि त्या ठिकाणी जर साखर उपलब्ध असेल तर जंतूंची वाढ ही झपाट्याने त्या ठिकाणी होऊ शकते. हे आपण मुख्यतः लक्षात घेतलं. कफ वाढवणारा आणखीन एक घटक म्हणजे भात. आता भात आणि पोळी हे तर आपल्या दैनंदिन जेवणामधलेच पदार्थ आहेत. मग ते अवॉइड कसे करणार? तर त्याच्यामध्ये एक बदल करता येतो आपल्याला, कफ होणार नाही अशा दृष्टीने. म्हणजे तांदूळ भाजून घ्यायचे आणि मग त्याचा भात शिजवायचा, म्हणजे त्यांनी कफ होण्याची प्रवृत्ती कमी होते. विशेषतः रात्रीच्या जेवणामध्ये भात खाऊ नये.
तांदूळ भाजून मग त्याचा भात केला आणि त्याच्यामध्ये शिजवताना थोडी हळद, त्यानंतर ठेचून आल्याचा तुकडा, मिरीची पावडर जर टाकली तर त्याचा कफ करण्याचा जो गुणधर्म आहे, त्याची जी कफ करण्याची प्रॉपर्टी आहे, ती बऱ्यापैकी नियंत्रणात राहू शकते. दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे उशिरापर्यंत अंथरुणात झोपणं. तुम्हाला माहिती आहे, पहाटेच्या झोपेला साखर झोप म्हणतात. का म्हणतात माहिती आहे? कारण जो मनुष्य उशिरापर्यंत अंथरुणात लोळत पडतो त्याची साखर, रक्तातली साखर ही खरोखर वाढते. 2000 लोकांवरती असा प्रयोग झालेला आहे की त्या लोकांना पहाटे लवकर उठवलं, 4:30 पावणे 5 वाजता उठवलं आणि त्यांची ब्लड शुगर चेक केली आणि त्या लोकांना तसाच आहार दिला. सेम त्यांचं खाणं पिणं, वागणं, त्यांची रुटीन लाईफस्टाईल ही तशीच्या तशी आयडेंटिकल ठेवली आणि त्या लोकांना सकाळी 8:30-9 वाजेपर्यंत अंथरुणात लोळत पडू दिलं आणि नंतर त्यांची शुगर चेक केली तर त्या लोकांची जवळजवळ 20 पॉइंट जास्त साखर असली असं लक्षात आलं. म्हणजे आपले मराठीतले शब्दप्रयोग सुद्धा कसे केलेले आहेत बघा, की पहाटेच्या झोपेला साखर झोप का म्हणतात, तर खरोखर रक्तातली साखर वाढते तेव्हा. म्हणून आयुर्वेदानुसार आणखीन एक रोग वाढवण्याची शक्यता एक आपल्या दिनचर्यामध्ये ज्या रुटीनमुळे होऊ शकते आणि सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये तर हे फार महत्वाचं आहे, ते म्हणजे दुपारी झोपणं. दुपारी जेवून अर्धा तास वामकुक्षीच्या नावाने जे लोक झोपा काढतात त्यांना रोग होण्याची, कफ होण्याची आणि शरीरामध्ये आम वाढण्याची शक्यता ही अतिशय जास्त असते. त्यामुळे काहीही झालं तरी जागते रहो, तो जुन्या काळात राज कपूरचा सिनेमा होता, तसं लक्षात ठेवायचं, जागते रहो, दुपारी झोपायचं नाही. पुढचा मुद्दा म्हणजे तळलेले पदार्थ किंवा तूप किंवा फ्राईड आयटम्स जे असतात ते आपण शक्यतोवर अवॉइड केले पाहिजे. त्यांनी घसा खराब होऊन आपली इम्युनिटी पण थोडी खालावते. आणि शाकाहार मांसाहाराबद्दल एक थोडं महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे, ते म्हणजे जगातले सुमारे 10% लोक फक्त शाकाहारी आहे असं गुगलमध्ये मला अभ्यासाला मिळालं. म्हणजे 90% लोक हे मांसाहारी आहेत. आता शाकाहार चांगला का मांसाहार चांगला किंवा प्रोटीन सेवनाच्या दृष्टिकोनातून मांसाहार चांगला, पण अॅनाटॉमिकली जर बघायला गेलं तर माणसाच्या शरीराची निसर्गाने जी रचना केलेली आहे ती व्हेज खाण्यासाठीच केलेली आहे. त्यामुळे नॉनव्हेजचा वापर आठवड्यातून एखाद वेळेला केला तर योग्य राहील. आपल्या रोगक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हे फायद्याचं होईल असं मला वाटतं. आहारातल्या काही इतर गोष्टींबद्दल सांगायचं म्हणजे पालेभाज्या. आजकाल पालेभाज्यांवरती सगळे डॉक्टर लोक जोर देत असतात की पालेभाज्या भरपूर खा, ग्रीन व्हेजिटेबल्स भरपूर खा. आयुर्वेदानुसार ग्रीन व्हेजिटेबल्स इतक्या काय म्हणतात एम्फॅसिसनी सांगण्याची आवश्यकता नाही. खा म्हणून जेवढा जोर त्याच्यावरती दिला जातो तेवढा आवश्यकता नाही. ऑन द कॉन्ट्ररी पूर्वी म्हणायचे की ऋषीमुनी हे कंदमुळं खाऊन जगायचे. कंदमुळं खाणं हे त्यांच्या कंदमुळांमध्ये स्वतः जगण्याची ताकद असतात. बटाटे, रताळी वगैरे ही आपण अक्षरशः 15-15 दिवस, महिना सुद्धा नुसती टोपलीमध्ये जर ठेवली तरी खराब होत नाहीत. पण पालेभाज्या मात्र पटकन खराब होऊन जातात. नो डाऊट त्याच्यामध्ये विटॅमिन्स आहेत, त्यामुळे पालेभाज्या सुद्धा खाव्यात. पण पालेभाज्या खाव्यात हा विषय हा परदेशामध्ये, इंग्लंड अमेरिकेमध्ये मुख्यतः सांगितला जातो जास्त प्रमाणामध्ये, कारण तिथे भाज्या खाण्याचं प्रमाण फार कमी आहे. जगातले, मगाशी सांगितलं तसं की जगातले फक्त 10% लोक व्हेजिटेरियन आहेत, 90% नॉन व्हेजिटेरियन आहेत. त्यामुळे त्यांना मुद्दाम आवर्जून सांगावं लागतं की पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत. हे सुद्धा आपल्या आहारातलं, की त्याच्यामुळे कोठा साफ राहील, रफेज पोटामध्ये गेलं की पोट साफ राहील आणि त्या दृष्टीने पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत हे मुद्दाम सांगितलं जातं. आयुर्वेदामध्ये
गोड रसाचं म्हणजे मधुर रसाचं लक्षण सांगताना लिहिलंय की प्रिय पिपिलिकादीनाम, म्हणजे पिपिलिका म्हणजे मुंग्या. तर मुंग्या याचा अर्थ कुठलेही लहान मोठे कीटक जे आहेत हे गोडाकडे आकर्षित होतात. त्यामुळे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे गोड पदार्थाचं आपण जरा नियंत्रण आहारामध्ये ठेवलं पाहिजे. मगाशी म्हटलं तसं त्या जागतिक आरोग्य संघटनेच्या विषयी जेव्हा बोललो तर एक मला खुलासा इथे करायचा आहे की या आधुनिक वैद्यकशास्त्र असो, जागतिक आरोग्य संघटना असो, युनिसेफ असो किंवा सदर विषयावरती काम करणाऱ्या वेगवेगळ्या मोठमोठ्या संस्था, डॉक्टर, शास्त्रज्ञ यांच्याविषयी काही यांचा विरोध करायचा, यांचा अपमान करायचा किंवा मतभेद प्रदर्शित करायचा असा याच्या मागचा उद्देश नाही आहे. माझ्या भाषणाच्या किंवा माझ्या बोलण्यामागे हा उद्देश नाही आहे. फक्त मला आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून मांडलेला हा विषय जो शास्त्रीय पद्धतीने वाटतो तो 4 लोकांपर्यंत पोचवावा हीच इच्छा आहे. याच्यामध्ये कोणाचा अपमान किंवा अनादर करायचा हा विषय डोक्यामध्ये नाही आहे. गोडाबद्दल मी जे सांगितलं त्याच्या अनुषंगाने आत्ता एक नवीन जे औषध नुकतंच आपल्याला बाजारात हे टीव्हीवरती वगैरे बघायला मिळालं त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती सांगतो. त्या औषधाचं नाव काय, DRDO. हे काय आहे तर त्याच्याबद्दल वाचल्यानंतर त्याच्याबद्दलची माहिती आणि मी जो विचार केलाय त्याच्याबद्दलचं एक काय म्हणतात नॅरेशन मी आपल्याला समजावून सांगतो, पटेल तर बघा. त्याच्याबद्दल जी माहिती उपलब्ध झालेली होती ती अशी: For every doubling of virus cells, it needs energy in the form of glucose. So, the medicine is simply a pseudo-glucose which the multiplying virus intakes, but actually this glucose makes it neuter, म्हणजे unable to multiply. याचा अर्थ काय तर व्हायरस पेशींच्या संख्येत वाढ होण्यासाठी त्याला ग्लुकोज स्वरूपात ऊर्जा लागते. हे औषध स्युडो ग्लुकोज असल्यामुळे म्हणजे खोटे ग्लुकोज असल्यामुळे गोडाच्या आमिषाने विषाणू त्याच्या सेवनासाठी येतात, परंतु प्रत्यक्षात हा स्युडो ग्लुकोज असल्यामुळे त्याला न्यूटर म्हणजे वाढ करण्यास अक्षम बनवतो. विषय जो मी सांगितला की गोडाकडे हे आकर्षित होतात, हा या औषधाच्या संदर्भात सुद्धा आपल्याला विषय लक्षात येईल. हे सांगताना मला एक खूप जुना विषय डोक्यात आला. माझी आई 37 साली जन्म झाला होता आणि साधारणतः 47 साली म्हणजे ती 5वीत वगैरे असेल त्यावेळेला विज्ञानाच्या शिक्षकांनी वर्गात शिकवताना सांगितलं की उच्च हवामानाच्या जागेवर हवेचा दाब जिथे कमी असतो त्या ठिकाणी एक वाफ जास्तीत जास्त कोंडली जाईल असं झाकण लावून त्याच्यावरती धान्य शिजवायला किंवा तांदूळ वगैरे शिजवायला आवश्यकता असते, कारण तिथे हवेचा दाब कमी असल्यामुळे तिथे धान्य शिजत नाही वगैरे वगैरे. त्यावेळेला हे असं सांगितलं की वाफ त्याच्यामध्ये कॉम्प्रेस झाली की त्याचा परिणाम म्हणून अन्न लवकर शिजण्यावरती होतं, धान्य लवकर शिजण्यासाठी होतं. त्यावेळेला माझ्या आईने त्यांना सांगितलं की सर, मग हे जर आपण या ठिकाणी आपल्या गावोगावी जर आपण हे घरामध्ये अशा प्रकारचं यंत्र वापरलं तर धान्य लवकर शिजेल. तर शिक्षकांनी तिला सांगितलं, माझ्या आईला सांगितलं की तू वेडी आहेस, म्हणजे तुला यातल्या मागचं शास्त्र कळत नाही का. आणि ही साधारणतः 46-47 सालची गोष्ट. आणि भारतामध्ये प्रेशर कुकर हा कंपन्यांनी इंट्रोड्यूस केला 1949 साली, म्हणजे बरोबर 2 वर्षात. म्हणजे तिला, माझ्या आईला प्रेशर कुकर हा कन्सेप्ट शाळेत विज्ञान शिकले त्यावेळेला लक्षात आला. ती बोलल्यावरती तिला क्रिटिसाइज झालं, तिला कोणी स्फूर्ती दिली नाही. पण 2 वर्षानंतर त्याच प्रिन्सिपलवर आधारित प्रेशर कुकर हा आज घरोघरी आपण वापरतो आहे. तर एनिवे, काही महत्वाच्या मुद्द्यांकडे वळूया. करोनाची चिकित्सा करताना एक फार महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की पहिले ह्याच्यामध्ये सौम्य ज्वर हा असतो. ज्वर म्हणजे ताप.
आता करोनाचे व्हॅरियंट्स बदलत चालले, त्याच्यातनं लक्षणं, कोणाला तापही नसतो, सर्दी नसते, नुसतं पोटात दुखायला लागतं, कोणाला जुलाब होतात, हे भाग वेगळे. पण मुळात या सगळ्या गोष्टींमध्ये आमाचा फार महत्वाचा रोल आहे. अग्निमान देताना भूक लागत नाही, हे फार महत्वाचं आहे. आणि अशा वेळेला पेशंट जेव्हा ऍडमिट होतो तर डॉक्टर लोक किंवा त्याचे पेशंटचे नातेवाईक सांगतात की तुम्ही त्याला पोटात काहीतरी गेलं पाहिजे, असं हे कसं चालेल, म्हणून निदान दूध तरी घे. नवज्वरामध्ये दूध हे विषसमान सांगितलेलं आहे. आदौ लंघनम ज्वरादौ लंघनम कुर्यात, याचा अर्थ ज्वराच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये लंघन केलं पाहिजे. माहितीये, एक तो युआन श्वांग नावाचा चीनी हे होता, प्रवासी होता, खूप जुन्या काळातली गोष्ट आहे. तो भारतामध्ये आला होता, त्यावेळेला त्यांनी त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलं, प्रवास वर्णनामध्ये त्यांनी लिहिलं होतं की भारतामधले लोक कुठलाही आजार झाला की उपाशी राहतात आणि त्यांचे 90% आजार त्या उपाशी राहण्यामुळे आपोआप बरे होतात. हेच लंघनाचं महत्व आहे. हे त्या काळामध्ये लोकांना पटलं होतं. आता काळ बदलला आहे, आता परत पटवण्याची वेळ आलेली आहे. तर पेशंटला मग डॉक्टर सांगतात की निदान दूध तरी घे. तर दूध आणि दुधाचे पदार्थ हे आम वाढवणारे आहेत. त्यामुळे पेशंटला जर खरी भूक नसेल तर त्याला दूध किंवा दुधाचे पदार्थ देणं योग्य नाही. भूक लागलीच तर त्यावेळेला एकदल धान्यांच्या लाह्या, त्याच्यामध्ये किंचित हिंग, हळद, मीठ घालून त्याला रुचकर बनवून द्याव्या. फोडणीसाठी थोडंसं तूप वापरलं तर तुपावरती छान फोडणी देऊन या लाह्यांचा चिवडा किंवा अशा प्रकारे आपल्याला काही पदार्थ तयार करून त्यांना देता येतील. मुळात लंघन केल्यामुळे अग्नी बलवान होतो आणि रोगापासून 4 हात लांब राहण्यासाठी आपल्या शरीराची क्षमता आपल्याला चांगल्या प्रकारे वाढवता येऊ शकते. वृद्धावस्थेमध्ये म्हणजे म्हातारपणी जर करोनाची लागण झाली तर काही महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे, त्या आवर्जून सांगतो. मुळात एक गोष्ट पहा की औषध शरीरात गेल्यावर त्यातून 2 गोष्टी होतात. एक तर शरीर औषधाला प्रतिसाद देतं, म्हणजे चांगला रिस्पॉन्स देतं, आणि दुसरी प्रतिक्रिया म्हणजे त्याची रिॲक्शन किंवा प्रतिक्रिया अशी दर्शवते. रोगावस्थेमध्ये आधीच शरीरातल्या पेशी दुर्बल झालेल्या असतात, वीक झालेल्या असतात. त्यातून वृद्धावस्थेमध्ये त्यामुळे औषधाने प्रतिसाद मिळण्यापेक्षा त्यांची प्रतिक्रिया ही जास्त उग्र स्वरूपाची होऊ शकते, म्हणजे रिॲक्शन होण्याची शक्यता ही जास्त असते. त्यातून हॉस्पिटलमध्ये जर नेलं अशा पेशंटना तर त्यांना संसर्ग, आजूबाजूच्या पेशंट्सच्यामुळे संसर्ग होण्याचं, इन्फेक्शन होण्याची शक्यता ही अधिक जास्त होते. तर अशा वयोवृद्ध पेशंट्सना नेमकं काय करावं, तर व्हॉट आय विल ॲडवाइज की लाह्यांचं पीठ, त्याच्यामध्ये दूध, गूळ किंवा सुंठ घालून त्यांना खायला द्यायचं. मनुका, खजूर, अंजीर, डाळिंबाचा रस, पालेभाज्या किंवा तांदळाचा भात करून त्याच्यामध्ये मेथकूट, तूप असा ओजेवर्धक आहार दिला तर त्याचा औषधांचाही परिणाम लवकर होईल आणि त्यांच्या शरीरातल्या पेशी हिलिंग हे लवकर व्हायला मदत होईल. त्यामुळे करोनाची लक्षणं सुद्धा 2-4 अशी, म्हणजे वृद्धावस्थेत औषधं देताना ही औषधं अतिशय सूक्ष्म स्वरूपामध्ये, म्हणजे सौम्य स्वरूपाची असावीत, ज्याच्यामध्ये खूप केमिकल्स असतील किंवा सिंथेटिक मेडिसिन्स कमी असतील अशा स्वरूपाची असावी. त्याचं प्रमाण सुद्धा साधारण पेडियाट्रिक डोस जसं देतात की निम्म्या प्रमाणामध्ये औषध द्यावं, तर तसं केलं तर चांगलं होईल. कदाचित त्याच्यामुळे गुण यायला थोडा वेळ लागेल. जो गुण एका दिवसात येणार असेल तो 2 दिवस लागतील, 3 दिवस लागतील. पण हाय डोसमध्ये औषध जर दिलं गेलं तर त्याच्यामुळे त्याची रिॲक्शन जास्त होऊन पेशंटला त्रास होण्याची भीती असते. ॲलोपॅथीमध्ये जसं अमुक एक औषध त्याचा एवढा डोस, आयुर्वेदामध्ये तसं नसतं.
पेशंटच्या प्रकृतीनुसार, त्याच्या वयानुसार, त्याच्या कॉन्स्टिट्यूशननुसार, सीझनच्या अनुषंगाने याचा डोस थोडा कमी जास्त करून हा प्रत्येकाला व्हॉट यू कॉल बरोबर कॅल्क्युलेट करून द्यावा लागतो. औषधं देताना सुद्धा कोणाचं टीव्हीवरती भाषण बघितलं किंवा कुठे पुस्तकात वाचलं, कोणाचा लेख वाचला तर यांनी हे सांगितलंय, त्यांनी ते सांगितलंय. मध्यंतरी काय ते होमिओपॅथिक एक औषध निघालं होतं, आर्सेनिकम अल्बम. त्याचा डोस त्या होमिओपॅथीच्या दुकानांच्या बाहेर रांगाच्या रांगा लागल्या. 400-500 लोक ते आर्सेनिकम अल्बम घेण्यासाठी धावत सुटले. अशा प्रकारे प्रकृती, आपण आपल्या प्रकृतीला हे चालेल की नाही हे ठरवल्याशिवाय कोणीतरी व्हॉट्सअपवरती टाकलं किंवा लेखामध्ये लिहिलं आणि आपण ते औषध चालू केलं, हे करणं चुकीचं आहे. ज्वरासाठी किंवा ह्या कोरोनाच्या पर्टिक्युलर लक्षणांमध्ये सुदर्शन घनवटी आहे, त्रिभुवन कीर्ती, लक्ष्मी विलास, नागगुटी, महासुदर्शन काढा, महाज्वरांकुश अशी कितीतरी औषधं आहेत की ज्यांचा वापर करता येईल. पण वैद्यांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही औषधं, मग ती ॲलोपॅथी असली किंवा आयुर्वेदिक असली तरी सुद्धा हे औषध आहे. ज्याला इफेक्ट आहे त्याला साईड इफेक्ट सुद्धा आहे. आयुर्वेदिक औषधं तुलनेनी सेफ असतात. तुलनेनी हा फार महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. आमच्या एक परिचित अमेरिकेहून आले होते. त्यांना बरीच सर्दी आणि कफाचा त्रास अचानक इथे सुरू झाला. त्यावेळेला आमच्याकडे आले होते. त्यांना त्रिभुवन कीर्तीचं एक 30 गोळ्यांचं पाकिट दिलं. म्हटलं 2 गोळ्या आत्ता घ्या, 2 गोळ्या उद्या सकाळी संध्याकाळी. ते राहायला ज्या एका ठिकाणी जिथे उतरले होते तिथे गेले. 2 गोळ्या घेतल्यानंतर सकाळी त्यांना बराच आराम वाटला. दिवसभर वेळ होणार नाही, कुठेतरी बाहेर कामं होती, एकदम 15-20 गोळ्या खाऊन टाकल्या. नाहीतरी म्हणे काय आयुर्वेदिकच आहेत, त्यांनी काही दुष्परिणाम होणार नाही. अर्ध्या तासामध्ये नाकातनं रक्त व्हायला लागलं. अरे संतोष, मला असं झालं. म्हटलं तुम्ही किती गोळ्या घेतल्या? म्हणजे 10-12 घेऊन टाकल्या. तर वैद्यांच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही औषधाचा आपण अशा प्रकारे प्रयोग करणं चुकीचं आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आत्ता ही जी औषधं सांगितली त्या औषधांमुळे 100% रुग्ण आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटनी बरे होतीलच असा मी कुठलाही दावा करत नाही. दुर्दैवाने आयुर्वेदाकडे तेवढे रुग्ण मिळतच नाहीत, येतच नाहीत. त्यामुळे तसा डेटा उपलब्ध करणं हेही तसं कठीणच काम होऊन बसलेलं आहे. त्यातून ॲलोपॅथीचा पगडा, त्यानंतर ICMR किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रोटोकॉल वगैरे हे सगळं पाळून त्या पद्धतीने आयुर्वेदाची चिकित्सा करणं हे सध्याच्या काळात तरी शक्य नाहीये. आणि त्याला खरं सांगायचं तर लोक बोलताना म्हणतात की आता आयुर्वेदाला फार चांगले दिवस आलेले आहेत, पण खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर हे तितकंसं खरं नाही. कारण त्याला राजाश्रय सरकारचा अजून जेवढा असायला पाहिजे तेवढा मिळालेला नाहीये.